खासदार ज्योती वाघमारे सध्या आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्यासोबत चर्चा करू. ताई, आज अनेक खासदारांची महत्त्वपूर्ण बैठक होती. काय बैठकीत नक्की चर्चा झाली आहे? पुणे डिव्हिजनमधल्या सर्व सन्माननीय खासदारांची रेल्वेतल्या सर्व अधिकाऱ्यांच्या समवेत मिटिंग होती आणि याला सर्व सन्माननीय खासदार उपस्थित होते. प्रामुख्याने आपापल्या मतदारसंघातल्या रेल्वेच्या संदर्भातल्या समस्या यामध्ये मांडायच्या होत्या. एक महिला खासदार म्हणून मी सर्वप्रथम तर या ठिकाणी फिमेल फ्रेंडली रेल्वे स्टेशन्स असले पाहिजेत आणि महिलांचा प्रवास हा जास्त सुरक्षित कसा होईल आणि महिलांच्या ज्या स्वच्छतागृहांच्यामध्ये सॅनिटरी पॅडपासून सगळ्या गोष्टी असाव्यात, हिरकणी कक्ष असावा, अशा पद्धतीच्या गोष्टी मी मांडल्या. त्याचबरोबर माढ्यामधील जवळपास 27 गावांनी माझ्याकडे ठराव दिलेला आहे की सोलापूरमधून जाणारी सिद्धेश्वर एक्सप्रेस आणि हुतात्मा एक्सप्रेस ही जर तिथे थांबली तर 1 लाखापेक्षा जास्त लोकसंख्येचा प्रश्न मिटतो, तर तिथंही थांबा द्यावा ही मागणी मी केली. त्याचबरोबर सोलापूरमध्ये जो रेल्वे ब्रिजचं काम चालू आहे ते अनेक महिन्यांच्यापासून रखडलं आहे, त्यामुळे सोलापूरकरांना खूप त्याचा अडथळा होतो. तो असेल किंवा धाराशिव, तुळजापूर आणि सोलापूर हे रेल्वेने कनेक्ट करण्याचा प्रश्न असेल, होटगीमधल्या रेल्वेच्या रिकाम्या जागेचा विकास असेल किंवा अनेक रेल्वेचे थांबे वगैरे असतील, असे जिव्हाळ्याचे जनतेचे प्रश्न आम्ही या ठिकाणी मांडले. ताई, छत्रपती शिवाजी महाराजांनी महिलांचा सन्मान करण्याचा विचार आपल्या सर्वांनाच दिला. मात्र त्याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीमध्ये जुन्नरमध्ये 11 वर्षाच्या मुलीवरती बलात्कार आणि तिचा खून करण्याची घटना घडलेली. अत्यंत वेदना होत आहेत, वाईट वाटतं आहे. कारण आम्ही काही केवळ फक्त खासदार किंवा राजकारणी नाही होतो, आमचंही मन आईचं आहे ना. आणि जेव्हा एखाद्या चिमुरडीवरती अशा पद्धतीनं अत्याचार होतो तेव्हा पुन्हा रांजाच्या पाटलाचे हातपाय छाटणारं छत्रपती शासन हे असायला हवं का, हा प्रश्न पडतो. पण मला या ठिकाणी सांगायचं की आपण ज्या पद्धतीनं बघितलं की नसरापूरच्या घटनेमध्ये सुद्धा फास्टॅगवरती खटला चालवून ज्या पद्धतीनं त्या नराधमाला फाशी ठोठावली गेली, त्याच पद्धतीनं चिमुरड्यांवरती, महिलांच्यावरती अत्याचार करणाऱ्या कुणालाही या महाराष्ट्रात जिवंत राहण्याचा हक्क नाही आहे. त्यांची शिक्षा आणि त्यांची जागा ही फासाच्या दोरीवरतीच आहे. सध्या न्यायालयामध्ये शिवसेना पक्ष आणि त्या संदर्भातली सुनावणी सुरू आहे. जे ठाकरे गट आहे ते असं म्हणतात की आता पक्षचिन्ह आहे ते गोठवलं जाणार आहे आणि आता खऱ्या अर्थानं शिंदे पक्ष जे आहे ते त्यांची उतरती काळात सुरुवात होईल असं म्हणणं आहे. मला आश्चर्य वाटतं आहे. शिवसेनेचं चिन्ह धनुष्यबाण हे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं चिन्ह, ते चिन्ह गोठवण्याची अपेक्षा करणारे स्वतःला वारसदार कसे म्हणवू शकतात? आणि त्यामुळे मला वाटतं की बघा, त्यांना धनुष्यबाण गोठवायचा आहे आणि शिवसेनेचा धनुष्यबाण एकनाथ शिंदे साहेबांना वाढवायचा आहे. हाच खरा फरक आहे. मग सांगा, खरा वारसदार कोण? ते संपत्तीचे वारसदार असू शकतात, विचारांचे वारसदार, हिंदुत्वाचे वारसदार एकनाथजी शिंदे साहेबच आहेत. पक्षाचं चिन्ह आणि नाव हे सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्याच हातात सुरक्षित राहणार, हा विश्वास महाराष्ट्राच्या जनतेला आहे. शेवटचा प्रश्न विचारतो. अगदी दीन, दलित आणि गरिबांचा आवाज म्हणून ज्योती वाघमारे यांच्याकडे पाहिलं जातं. आपण बघतोय की सध्या महाराष्ट्रामध्ये अनेक अनाथ आश्रम आहेत, अनेक अनाथ आश्रमातल्या ज्या शाळा आहेत त्याचे एक विदारक चित्र जे आहे ते त्यावरती समोर होते. या संदर्भात सरकार म्हणून तुम्ही काय भूमिका घेणार? दादा, खरं तर शाळांच्या मधूनच भविष्य घडत असतं. कदाचित माझीही पावलं शाळेपर्यंत गेली नसती तर माझी पावलं संसदेपर्यंत सुद्धा गेली नसती. त्यामुळे ज्या देशामधल्या शाळा सक्षम तो देश भक्कम असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि त्यामुळेच आपण बघितलं की माझं पहिलंच संसदेचं अधिवेशन होतं, त्यामध्ये माझे 34 प्रश्न हे लागलेले होते. त्यामध्ये मी अनेक जिव्हाळ्याचे प्रश्न शाळांचे, घरांचे, महिलांच्या सुरक्षिततेचे मांडलेले होते. एक सरकार म्हणून केवळ आम्ही गप्प बसणार नाही, तर मी स्वतः अशा ठिकाणी जाईन आणि शासन म्हणून शालेय शिक्षण मंत्री आमचे माननीय दादाजी भुसे साहेब असतील, आमचे सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या शाळा ह्या सक्षम झाल्या पाहिजेत, असा आम्ही नक्की प्रयत्न करू. सरकार म्हणून ज्या ज्या ठिकाणी आश्रमशाळेमध्ये परिस्थिती विदारक आहे या ठिकाणचे प्रश्न आम्ही मांडणार, समोर घेणार, अशी प्रतिक्रिया ज्योती वाघमारे यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामॅन प्रवीणसोबत लक्ष्मण दादा, ट्युन मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.